दलाल महिलेचे बनावट आधार कार्ड आणि पॅन कार्ड आढळले। ठाण्यातील सेक्स रॅकेट प्रकरणात आणखीन एक आरोपीला अटक। ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील लुईसवाडी येथील शरणम हॉटेलमध्ये विदेशी तरुणींना घेऊन व्यवसाय चालवणारा दलाल सालिका उद्दम वय वर्ष 44 ला शुक्रवार दिनांक 21 जून रोजी अटक करून 3 विदेशी बळी तरुणींची सुटका करण्याची कारवाई अनैतिक मानवी तस्करी पथकाने केली। याच प्रकरणात आणखीन एक आरोपी बागडी अब्दुल्ला मुघड साद याला मंगळवार दिनांक 25 जून रोजी अटक केली। अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंध पथकाच्या कारवाईत अटक केलेल्या थायलंड येथील 3 तरुणींची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे। तर अटक सालिका हिच्याकडे थायलंड देशाचा व्हिसा आणि मुदत संपलेला पासपोर्ट जप्त करण्यात आला। सोबत भारतीय आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे हस्तगत करण्यात आले होते। थायलंड निवासी महिलेला भारतीय ओळखपत्र आधार आणि पॅन कार्ड कोणी बनवले याचा शोध घेतल्यानंतर पथकाने मंगळवारी दिनांक 25 जून रोजी बागडी अब्दुल्ला मुघड साद या बनावट दस्त बनवणाऱ्या आरोपीला अटक केली। त्याच्याकडे यमन देशाचा मुदत संपलेला पासपोर्ट आणि व्हिसा आढळला। त्यामुळे अटक दोन्ही आरोपींच्या विरोधात दाखल व्यवसाय गुन्ह्यात बनावट दस्ताद्वारे भारतात बेकायदेशीर वास्तवाच्या गुन्ह्याची वाढ करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली। या सेक्स रॅकेट प्रकरणात आणखीन आरोपीचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलेली आहे।